पुस्तकांच्या पानांपासून थेट तुमच्यापर्यंत आज मी जे पुस्तक आणलं आहे त्याचं नाव आहे द हिडन लाईफ ऑफ ट्रीज. हे पुस्तक मला इंटरेस्टिंग ह्याच्यासाठी वाटलं कारण एकतर मी स्वतः अतिशय निसर्गप्रेमी आहे. आणखीन दुसरं म्हणजे झाड तोडी रोको हे सध्या जे भारतामध्ये जोरदार आंदोलन चालू आहे त्यामुळे सुद्धा मला असं वाटलं की झाडांविषयी आणखीन आपण जाणून घ्यावं. तर झाडांचं आयुष्य हे ह्या लेखकांनी इतक्या सुंदर तऱ्हेने सोप्या पद्धतीने या पुस्तकात दिलंय की वाचल्यावर असं वाटतं की हे पुस्तक संपेपर्यंत वाचत राहावं. मला ह्याच्यापैकी तुमच्या समोर 2-3 पॉइंट्स स्पष्ट करायला नक्की आवडेल, ही माहिती द्यायला नक्की आवडेल. त्याच्यापैकी एक आहे ते म्हणजे झाडांचं कम्युनिकेशन. तर काही झाडं ही इंट्रोवर्ट असतात आणि काही झाडं ही एक्स्ट्रोवर्ट असतात, जसं आपल्या मानव जातीमध्ये असतं. तर साधारणतः झाडं ही एक्स्ट्रोवर्टच असतात कारण त्यांना समूहात राहायला आवडतं आणि त्याचं मुख्य कारण म्हणजे कम्युनिकेशन. जेव्हा ते समूहात असतात तेव्हा कम्युनिकेशन त्या झाडांना सोपं जातं. तर झाडं कम्युनिकेट कशी करतात तर ते मुळांमधून करतात किंवा फांद्यांमधून करतात किंवा सुगंध किंवा वास म्हणू शकतो आपण त्याच्यामधून करतात. तर झाडं कम्युनिकेट का करतात त्याचं महत्वाचं कारण म्हणजे काही झाडं ही जास्त परिपक्व असतात, काही झाडांच्या जाती ह्या जास्त हुशार असतात. तर त्या झाडांना खूप आधीपासून सूचना मिळते की यावेळेला पुढच्या 6 महिन्यामध्ये दुष्काळ पडणार आहे किंवा पुढच्या 6 महिन्यामध्ये खूप पाऊस पडणार आहे. तर त्या तऱ्हेने ते आपल्या शरीरातलं अन्न शर्करा हे त्याप्रमाणे प्लॅन करतात की किती वापरायची दरवेळेला की आपल्याला पुढच्या 6 महिने याचा साठा पुरेल. तर हे ज्या झाडांना कळतं ती झाडं दुसऱ्या झाडांना सुद्धा हा संदेश पाठवतात आणि दुसऱ्या झाडांना संदेश पाठवण्याचं त्यांचं माध्यम असतं मूळ. ते मूळ जेव्हा एकमेकांना खाली जे टच होतात ते एकमेकांना हा संदेश पाठवतात की बाबा रे पुढच्या 6 महिन्यामध्ये हे असं असं संकट येणार आहे तर तुम्ही तुमची शर्करा सुद्धा वाचून ठेवा किंवा जास्त प्रोड्यूस करा, ज्याप्रमाणे आपल्याला पुढचे 6 महिने व्यवस्थित सुरळीत घालवता येतील. तर जी झाडं आता एक्स्ट्रोवर्ट असतात ती असे करतात, जे इंट्रोवर्ट असतात ती झाडं मग एखाद वेळेला लवकर मरतात आणि त्याचं कारण हेच आहे कारण त्यांना असे संदेश पटापट मिळत नाही. दुसरं म्हणजे हे हे जे संदेश आहेत ते एकमेकांना मुळापासून पाठवायचे जेव्हा असतात तेव्हा त्याला थोडासा वेळ लागतो, जास्त अवधी लागतो मेसेज पाठवायला. आणखीन फांद्यांमधनं सुद्धा मेसेज पाठवायला थोडा अवधी लागतो. तर जे मेसेजेस त्यांना फटाफट पाठवायचे असतात, अर्जंट पाठवायचे असतात, ते मग ते सुगंधातर्फे किंवा दुर्गंधातर्फे असे एकमेकांमध्ये पसरवतात. हे झालं त्यांचं कम्युनिकेशन. इंटरेस्टिंग आहे ना. आणि दुसरा मुद्दा म्हणजे मला सांगायचा आहे की त्यांचं पॅरेंटिंग कसं करतात. तर झाडांची जेव्हा बीजे खाली पडतात आणि त्याची रोपं तयार होतात तेव्हा जसं आपल्यामध्ये मुलांना मोठं व्हायची घाई असते तसं झाडांना सुद्धा, झाडांच्या पिल्लांना सुद्धा मोठं व्हायची घाई असते. पण झाडांना हे कळत असतं पॅरेंट्समुळे की हे झाडं समजा परिपक्व होऊन किंवा त्यांना एवढी मॅच्युरिटी नसेल की पुढचे जे येणारे सगळे संकट आहेत त्यांना तोंड देण्या एवढी त्यांच्यामध्ये शक्ती नसेल तर आपलं बाळ टिकणार नाही. आणखीन त्यामुळे ती ग्रोथ हळू करण्यासाठी झाडं ही आपली सावली मोठी अशी पसरवतात, ज्याच्यामुळे काय होतं तो छोट्या छोट्या रोपांना सूर्यप्रकाश कमी मिळतो आणि सूर्यप्रकाश कमी मिळाला की त्याच्यातली शर्करा ही लिमिटेड होते आणि लिमिटेड शर्करेमुळे ती ग्रोथ हळूहळू कमी होते किंवा योग्य तऱ्हेने त्यांना ग्रोथ मिळते. तर हे सुद्धा मला झाडांविषयी खूप इंटरेस्टिंग वाटलं आणि आपल्या ह्युमन नेचरशी किती मिळतं जुळतंय हे असं सुद्धा वाटलं. तिसरा मुद्दा म्हणजे झाडं ही आपला बचाव कशी करतात. तर प्रत्येकामध्ये ही टेंडन्सी असते स्वतःचा बचाव करण्याची. तर झाडांचं असं आहे की झाडांच्या पानावर जे जंतू असतात, जे कीटक असतात, ते जेव्हा अंडी घालतात तेव्हा बरेचसे कीटक हे त्या पानाच्या आतमध्ये जाऊन अंडी घालतात. जे असे शिरा दिसतात त्याच्यामध्ये जाऊन अंडी घालतात. त्याचं कारण काय, एकतर ते अंडी सुरक्षित राहतात, आणखीन दुसरं म्हणजे त्यांना इझिली अन्न मिळतं. तर हे कीटकांसाठी तर खूपच चांगलं झालं. पण झाडांसाठी काय, तर झाड ह्याच्यापासून संरक्षण कसं करतं. तर झाडामध्ये अशी एक क्षमता असते की ते स्वतःची लाळ वेगवेगळ्या तऱ्हेने बनवू शकतात. म्हणजे कसं, जे कीटक ज्या कीटकांनी अंडी घातली आहेत त्याच कीटकांना खाणारे दुसरे कीटक हे बाहेर असतात. तर त्या कीटकांना अट्रॅक्ट करण्यासाठी
झाड हे अशी लाळ बनवतं की ज्याच्यामुळे, आणि ते लाळ जी अंड्यांवर पसरवतं की ज्याच्यामुळे ते कीटक त्यांच्याकडे अट्रॅक्ट होतील, त्या पानाकडे अट्रॅक्ट होतील, आणि ती पानांकडे अट्रॅक्ट झाली की ते सगळे कीटकांना, सगळ्या अंड्यांना खाऊन टाकतात. तर हा त्यांचा संरक्षणाचा सोपा मार्ग असतो. आणि ही जी लाळ पसरवण्याची क्षमता आहे किंवा वेगवेगळ्या प्रकारची लाळ तयार करण्याची क्षमता आहे, त्या क्षमतेने ते कधी कधी तिकडचं जे अन्न बनलेलं असतं ते चवीला कडू पण बनवतात, ज्याच्यामुळे अर्थात त्या अंड्यांना आवडत नाही, मग ते खात नाहीत, आणि न खाल्ल्यामुळे सुद्धा अंड्यांचा सर्वनाश होतो. हे इतक्या सोप्या पद्धतीने परत या पुस्तकात सांगितलं आहे आणि किती इंटरेस्टिंग आहे. हे वाचल्यानंतर मला दुसरा प्रश्न, एक पुस्तक संपवल्यानंतर ऍक्च्युली प्रश्न मला असा पडला की आजपर्यंत झाड हे ह्युमन बिंगला आपलं फ्रेंड मानतं, आपलं मित्र मानतं, पण एक दिवशी झाडाला असं वाटेल का की अरे, हे ह्युमन सुद्धा आपले खरं मित्र नाही आहेत, कारण ते आपल्याला तोडून टाकतात. मग त्यांच्यापासून संरक्षण करण्यासाठी झाड असं काहीतरी करेल का? काय करू शकतं बरं झाड? तर झाड, मला आता हे सगळं ऐकल्यावर, ह्यांची क्षमता ऐकल्यानंतर असं वाटतं की झाड कदाचित असे द्रव्य हवेमध्ये सोडेल की ज्याच्यामुळे सगळ्या जगात रोगरोगाई फैलेल, किंवा झाड कदाचित असं काहीतरी तयार करेल ज्याच्यामुळे सगळं ऑक्सिजन जास्त शोषलं जाईल, आणखीन आपल्या सगळ्यांना ऑक्सिजनची कमतरता जाणवेल. तर म्हणून आपल्याला झाडांची संरक्षण करणं हे खूप महत्वाचं आहे. आणखीन इन जनरल झाडांचं लाईफ, आणखीन आपलं लाईफ, ह्याच्यामध्ये बरंचसं साम्य हे सुद्धा दिसतं. तुम्ही हे पुस्तक नक्की वाचा, जर तुम्हाला झाडांमध्ये, निसर्गासाठी इंटरेस्ट असेल तर तुमच्यासाठी हे पुस्तक खूप चांगलं आहे. दुसरं म्हणजे वीणा गवाणकर. आत्ताच मी असं, मला असं वाटतं फेसबुकमध्येच असं वाचलं की वीणा गवाणकर हे अवघा देहाचे वृक्ष हे पुस्तक लिहित आहेत. ते एका इंग्लिश पुस्तकाचं ट्रान्सलेशन आहे. ते इंग्लिश पुस्तक मी तर नाही वाचलंय, पण ते सुद्धा पुस्तक अतिशय चांगलं असेल ह्याची मला खात्री आहे. आणखीन आपल्याला वीणा गवाणकर यांचे पुस्तक, ट्रान्सलेट केलेले पुस्तकं तुम्हाला माहीत असतीलच, तर त्यांचे ट्रान्सलेशन अतिशय सुंदर असतं, त्यामुळे हे पुस्तक सुद्धा खूप सुंदर असणारच. तर मी या पुस्तकासाठी खूप उत्सुक आहे. जेव्हा हे मार्केटमध्ये येईल तेव्हा मी तर नक्कीच पुस्तक हे वाचणार. आणखीन अगेन, तुम्हाला जर इंटरेस्ट असेल तर तुम्ही सुद्धा ते पुस्तक सुद्धा नक्की वाचा. ते मराठीत येणार आहे, आणि मराठीमध्ये अर्थात लँग्वेज आपली असल्यामुळे समजायला आणखीन सोपं जातं. मला पण मराठीत वाचायला खूप आवडतं, तर मी त्या पुस्तकाची डेफिनेटली वाट बघते आहे. आणखीन म्हणूनच मला असं वाटतं की झाडं ही सगळ्यांनी वाचवायलाच पाहिजे.